रंगभवन चौक परिसरात असलेल्या झेडपीच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी 2 कोटी खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे। रंगभवन चौक परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीचं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे। जिल्हा परिषदेच्या निर्मितीच्या वेळेस म्हणजेच 1960 मध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली। या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती उभा पुतळा आहे। सोलापुरात पहिल्यांदाच उभा करण्यात आलेला हा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा असल्यानं या बागेचं सुशोभीकरण करण्याचा मनोदय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवराज्याभिषेक दिनी आयोजित कार्यक्रमात केला होता। त्यानुसार या उद्यानाचं सुशोभीकरण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे। यानुसार सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून या उद्यानाचं रूपडं पालटण्यात येणार आहे। सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोहोबाजूंनी झाडी वेढल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसत नाही। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढवून हा चौथरा आकर्षित करण्यात येणार आहे। बागेतील झाडे आहेत तशीच ठेवून उद्यानाचं रूप आणखी वाढेल अशी रचना करण्यात येणार आहे। तयार करण्यात आलेला आराखडा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दाखवून त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वर्षभराच्या आत हे काम पूर्ण केलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती शिवकालीन वस्तूंचा संग्रह नागरिकांच्या माहितीसाठी जमा करण्याचा प्रस्ताव असल्याचंही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। पूर्ण परवा 6 जून त्या दिवशी पालकमंत्री साहेबांना पोर्टल सगळं दाखवलं, मला दाखवतो स्वतःसाठी सुशोभीकरण संकल्पित करायचे डोक्यात आहे। ह्याच्यासाठी आदरणीय पालकमंत्री साहेबांनी लगेच 5 मिनिटात होकार दिला आणि त्यातून अंदाजे 2 कोटी रुपये आहे आणि ते तुला लगेच देतो म्हणून सांगितलं। पुढच्या 6 जूनपर्यंत वर्षभराच्या कालावधीत हे पूर्ण करायचं